तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता आजचा टॉपिक आहे धानाची नर्सरी। तर धानाची नर्सरी आपण कशी तयार करतो तुम्ही बघू शकता। आमचे वडील समोर धान जे आहे ते फोकून राहिलेले आहे आणि त्याच मागे जे आमचे मोठे वडील आहेत ते वखरानी त्या धानाला पलटी करण्याचं काम करत आहेत, जेणेकरून पाखरं किंवा कोणते जनावर त्याला खाणार नाही आणि उगवणशक्ती पण चांगली होईल। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण जे धान आहे ते आपण फेकलेले आहे। तर तुम्हाला इथे दाट दिसत असेल, पण ते धान आमच्या घरचे स्वतःच्या दंडातले मागच्या वर्षी बिजाई असल्यामुळे थोडे दाट टाकले आहे, उगवणशक्ती कमी जास्त होऊ शकते त्यामुळे। तर हे बघू शकता, हे साथी पावडर आहे, हे हर्बिसाइड आहे, प्री इमर्जन्स म्हणून आम्ही वापरत आहोत की समोर त्या नर्सरीमध्ये जेणे कचरा वगैरे होणार नाही, कारण कचरा झाला तर ते काढायला आम्हाला खूप त्रास होते। तर हे अशा प्रकारे मातीत मिसळून घेतलेले आहे आणि हे संपूर्ण जे माती आहे ते तिच्या त्या पर्यावर आपण पातळ पातळ जे आहे ते फेकून देणार आहोत, जेणेकरून पाणी जेव्हा येईल तेव्हा ते संपूर्ण स्प्रेड होऊन जाईल आणि कचऱ्याचा नायनाट होणार। तर बघा इथे पूर्णपणे आपण वखरण केलेले आहे त्यावर। तर बघू शकता धान जे आहे ते काहीच दिसून राहिलेली नाही आणि जेव्हा आता याच्यावर जेव्हा पाणी येईल तेव्हा जी ही माती आहे जी भुसभुशीत झालेली आहे, तर चांगल्यात चांगल्या प्रकारे आपली ही नर्सरी तयार होईल। तर आता फक्त वाट आहे ती पाण्याची, पाणी आलं की आपली नर्सरी उगवून येईल आणि नंतर 1 ते 1.5 महिन्यानंतर आपण त्याचं रोवणं करणार। तर समोरच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्यासोबत जोडून राहा ही अपेक्षा आहे। जय हिंद, जय किसान, जय जवान।